आपण आता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरू करत आहोत. Yes, we are live now. Please mute your mic. We are live now. Yes. Yes. Sir. सर्वांना नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम 26/11/2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना संविधान दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. भारतीय इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 26 नोव्हेंबर या दिवसाला आपल्या तमाम भारतीयांच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्व आहे. 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय घटनेचे शिल्पकार अर्थात संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेले भारतीय संविधान घटना समिती मार्फत देशाला सुपूर्द करण्यात आले. संविधानातील एकूण 395 कलमामधून समता, न्याय, बंधुत्व, एकात्मता, स्वातंत्र्य अशा लोकशाहीला पूरक मूलभूत तत्वांना पुरस्कृत करत भारत हे जगातील लोकशाही व धर्मनिरपेक्षता जोपासणारे सार्वभौम गणराज्य उभे राहिले, जे आजही जगाला विविधतेतून एकतेत एक संघ राहण्याचा मूलमंत्र देताना दिसत आहेत. अशा या भारतीय राज्यघटनेतील मूल तत्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणं आवश्यक आहे. संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाविषयी जाणीव जागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्वांचा विद्यार्थ्याने जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करावा या उद्देशानं शासनाने राज्यातील सर्व शाळा व कॉलेजमध्ये दिनांक 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे ऑनलाईन ऑफलाईन आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित संविधान आणि आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्हर्च्युअल व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख वक्ते सन्माननीय मारुती शेरकर सर, लेखक भारतीयत्वाचे एबीसी, आदरणीय मनीषा पवार मॅडम, संचालक आदरणीय संघमित्रा त्रिभुवन मॅडम, वरिष्ठ अधिवक्ता, आदरणीय मृणाल खैरमोळे मॅडम, अधीक्षक, सर्व विषय सहाय्यक, समुपदेशक, विषय साधन व्यक्ती, विशेष साधन व्यक्ती, माननीय मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी तथा युट्यूबच्या माध्यमातून सर्व शिक्षणप्रेमी या सर्वांचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई उपसंचालक आदरणीय मनीषा पवार मॅडम यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. अशा या सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करूया ज्ञानज्योती. आणि म्हणून या व्हर्च्युअल व्यासपीठावर मी आदरपूर्वक आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय मारुती शेरकर सर, उपसंचालक आदरणीय मनीषा पवार मॅडम, वरिष्ठ अधिवक्ता आदरणीय संघमित्रा त्रिभुवन मॅडम, अधीक्षक आदरणीय मृणाल मॅडम, उपस्थित सर्व माननीय अधिकारी वर्ग, कृपया सर्व मान्यवरांस विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावे.
सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यालयाच्या विषय सहाय्यक नम्रता परब मॅडम यांना मी विनंती करतो की या संविधान दिनाच्या निमित्तानं या संविधानाचं वाचन करावं. धन्यवाद गुरु. संविधान प्रास्ताविका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. यानंतर धन्यवाद मॅडम. यानंतर मी असं म्हणेन की आजच्या या मंगलमय दिनाच्या निमित्तानं संविधानाचे महत्त्व समजून घेऊ सर्व मिळून. आजच्या या मंगलमय दिनाच्या निमित्तानं संविधानाचे महत्त्व समजून घेऊ सर्व मिळून आणि आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घेऊ या प्रास्ताविकेतून. आणि म्हणून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरपूर्वक आमंत्रित करतो कार्यालय प्रमुख उपसंचालक आदरणीय मनीषा पवार मॅडम. आदरणीय मनीषा पवार मॅडम. धन्यवाद घोरपडे सर. सर्वप्रथम सर्व उपस्थित बंधू भगिनींना माझा हार्दिक हार्दिक नमस्कार. तुम्हा सर्वांचे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या या व्हर्च्युअल मंचावर मनापासून मी हार्दिक स्वागत करते. आज संविधान दिनाचे औचित्य साधून आपण संविधान आणि आपण हे समजून घेण्यासाठी, संविधान म्हणजे काय आहे हे समजून घेण्यासाठी एका व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आपले सन्मान्य व्याख्याते आज आपल्या मंचावर उपस्थित देखील झालेले आहे. की 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आले होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती आणि 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्षपणे ते अंमलात आले. तत्पूर्वी 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. परंतु स्वतंत्र देश चालवायचा कसा? कारण अगदी छोटस घर चालवायचं असेल, एखादी छोटीशी संस्था चालवायची असेल तरी त्याच्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, काही नियमावली असते. आणि मग इथे तर स्वतंत्र देश आपल्या समोर होता आणि तो चालवण्याचं एक आव्हान होतं. कारण तत्कालीन परिस्थिती फार वेगळी होती. वेगवेगळी राज्य होती, राजे पद्धती होती आणि अशी विविधता होती आपल्या देशामध्ये. काही राजकीय प्रश्न होते आणि ह्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला देश पुढे न्यायचा होता. देशाचा कारभार सुरळीतपणे सुरू करायचा होता आणि त्यासाठी म्हणून आपल्याला राज्यघटना तयार करणं गरजेचं होतं आणि त्याचं कामकाज सुरू झालं आणि राज्यघटनेची प्रास्ताविका त्याला समाविष्ट आहे. तर आपल्या सर्वांना ही माहितीच आहे की संविधानाचं काम 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतकं प्रदीर्घ हे काम चाललेलं होतं. तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते ते पुढे नंतर राष्ट्रपती म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. तत्कालीन कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील ह्या संविधान सभेचे एक मेंबर होते आणि हे संविधान पूर्ण होण्यास एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेले आहेत. आणि सगळ्यात मोठी हस्तलिखित असे हे संविधान आणि घटना आहे. आजही हे संसदेच्या ग्रंथालयात उपलब्ध आहे.
आणि याला आधार 1935चा जो भारत सरकार अधिनियम 1935 यावर हे आधारित आहे. हे तयार करण्यासाठी विविध देशांच्या घटनांचा आणि मसुद्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये ब्रिटन, जपान, अमेरिका, जर्मनी यासारख्या देशांच्या मसुद्याचा अभ्यास त्यासाठी केलेला आहे. तर अशी ही सर्वसमावेशक असे हे आपलं संविधान आहे आणि राज्यघटना आहे आणि त्यामध्ये सुधारणा होत असते. मुळात कसं आहे, लोकशाहीचा हा जो पाया आहे तो यावरच आधारित आहे. त्याच्या प्रास्ताविकातच सर्व गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत. आपला देशाची कार्यपद्धती कशी आहे, आपला देश कोणत्या उद्देशाने काम करणार आहे आणि आपल्या देशाचं पुढे काय उद्देश असणार आहेत आणि काय विचारधारा घेऊन आपला देश पुढे चालणार आहे, हे सगळं त्या प्रास्ताविकेमध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणून अशा या परिपूर्ण अशा प्रास्ताविकेमध्ये हे संविधान हा आजच्या दिवशी याला मंजुरी मिळाली आणि आजच्या दिवसापासून ते स्वतःप्रत अर्पण करत आहोत अशी आपली भारतीय जनता म्हणते आहे. अतिशय छान. तर प्रत्येक वाक्य ऐकताना एक स्फुरण आणि एक प्रेरणा मिळते. असे हे प्रेरणादायी आपलं संविधान आहे आणि त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये आजचे वक्ते आपले उपस्थित आहेत, मार्गदर्शक उपस्थित आहेत. मी इथे माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचे आभार. थँक्यू. धन्यवाद आदरणीय पवार मॅडम. यानंतर आजचे प्रमुख वक्ते आदरणीय मारुती शेरकर सर यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो विषय सहाय्यक श्रीमती नम्रता परब मॅडम. नम्रता परब मॅडम. थँक्यू सर. आपले थँक्यू घोरपडे सर. आपले आजचे वक्ते श्री मारुती शेरकर सर यांचा थोडक्यात मी परिचय करून देते. सरांनी MA इंग्रजीतून केलेले असून BEd आहेत. इंग्रजी भाषेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेले 25 वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे कामगार नेते दिवंगत श्याम म्हात्रे यांचे फायटर हे चरित्र लेखन त्यांनी केलेले आहे. तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉक्टर बलराम जाखड यांच्या उद्गार या भाषण संग्रहाचा मराठीत अनुवाद त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे मिशन माणुसकी या संस्थेचे ते अध्यक्ष देखील आहेत. राष्ट्र सेवा दलाचे कोकण विभाग संघटक असून अनेक ठिकाणी त्यांनी सूत्रसंचालन तसेच व्याख्याते देखील आहेत. देश जागृतीचा याचे ते ब्लॉगर असून संविधान साक्षरता व संवर्धन व्याख्याते देखील आहेत. वाचन चळवळ रुजवण्यासाठी ज्ञान मंदिर या संकल्पनेचे ते प्रवर्तक आहेत. संत आणि महापुरुषांविषयीच्या साहित्याचे ते गाढे अभ्यासक देखील आहेत. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद मॅडम. असं म्हटलं जातं की ज्यामुळे मिळाला भारताला लोकशाहीचा मान, ज्यामुळे वाढली भारताची जगात शान, डॉक्टर बाबासाहेबांनी दिले देशाला दान, ते ठरले जगातील सर्वश्रेष्ठ संविधान. अशा या संविधान दिनाच्या स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुतामय हार्दिक शुभेच्छांसह आदरपूर्वक आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय मारुती शेरकर सर. आदरणीय मारुती शेरकर सर. येस, खूप खूप धन्यवाद. तर ही मंडळी मीन्स रिजनल अकॅडमी अथॉरिटी आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांचे अधिकारी यांनी हा संविधानाचा आपण सर्वांनी जय जयकार करूया. पण माझाही असा इतका मोठा परिचय आणि ते पण एक जबाबदारी जाणीव करून देणारा हा क्षण आहे. नमस्कार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माझ्या सगळ्या भावंडांनो. आज 26 नोव्हेंबर घोरपडे सरांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले जे जवान, जे अधिकारी आणि जे सामान्य लोक आपले, खरं तर हे सामान्य लोक हेच फार असामान्य ताकद असणारे आहेत. परंतु ज्यांना ज्यांना त्या दिवशी मरण आलं त्यांना सर्वांना आपण आदरांजली वाहतो आहोत आज सर्वजण. आणि हा 26 नोव्हेंबर
हा दिवस आणखी एका अर्थानं म्हणजे जो दिनविशेष तो संविधानाचा आपला जो संकल्प आहे संविधानाच्या स्वीकृतीचा दिवस आहे आणि 26 जानेवारी 1950 पासून तो संविधानाचा अंमल सुरू झालेला आहे. मित्र, शब्दांची पूजा करत नाही, माणसांची आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या घरात उजेड देतो. हे डॉक्टर यशवंत मनोहर यांची ही पंक्ती आहे. म्हणजे युगानुयुगे भुकेलेले किंवा अंधारलेल्या त्या गुहेमध्ये असणारा जो एक फार मोठा वंचित असा एक पीडित, ज्याला तो माणसातही नव्हता, त्याला माणूस पण बहाल करणारं हे संविधान आहे. आणि म्हणून आज आपण ज्या कुठे आहोत, जिथे कुठे आहोत, ह्या साऱ्या संविधानिक तरतुदीनुसार आपण तिथे तिथे आहोत, त्या त्या पोस्टला याचं भान आपल्याला असणं फार आवश्यक आहे. आपल्या देशातील प्रजासत्ताक लोकशाहीचा आहे म्हणजे आपलं संविधान. भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण मुक्तीचा लिखित ग्रंथ जर काय असेल तर हे आपलं संविधान. आधुनिक नवभारत घडवण्याचा सामूहिक निर्धार म्हणजे संविधान. सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता अशा मानवी कल्याणाच्या मूल्यांचा उद्घोष आणि जयघोष म्हणजे आपलं संविधान. चारवाक, कबीर, शिवबा, ज्ञानोबा, तुकोबा, ज्योतिबा, गाडगेबाबा, फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार या सर्व महामानवांच्या स्वप्नांचा अर्क म्हणजे आपलं संविधान. एक मत, एक पथ किंवा एक मूल्य असा मतदानाचा अधिकार देणारं आपलं संविधान. कायद्यापुढं सर्वांना समान मानणारं आपलं संविधान. व्यक्तीची प्रतिष्ठा जागवणारं आपलं संविधान. नाही वस्त्रहरण, नाही अग्निदिव्य, तर स्त्रीत्वाचा सन्मान करणारं आपलं संविधान. जन्माच्या आधारे भेदभावास मनाई करणारं आपलं संविधान. संधीची समानता ही मूल्यव्यवस्था रुजवणारं आपलं संविधान. संतांचे अभंग आणि महात्मा फुल्यांच्या अखंडातील वचनांचे सत्व आणि तत्व सांगणारं आपलं संविधान. सर्व भारतीयांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारं आपलं संविधान. तर लाखो करोडो भारतीयांचं स्फूर्तिस्थान असणारं आपलं हे संविधान आहे. आणि या संविधानावर बोलायचं म्हणजे कडाडती वीज पकडण्यासारखं आहे. आणि ते धाडस पुन्हा एकदा संविधानानंच दिलेलं आहे. मित्रहो, आपण खूप उत्सवी लोक आहोत. खूप सारे दिनविशेष असतात आपले. दिस इज नॉट वन मोर डे किंवा हा एका दिवसाचा संविधानाचा जागर. जिसको जो बोलने का है बोले, सबके बोलने पे नहीं जाने का है. हॅलो, प्लीज आपण म्यूट करूया बाकी. तर संविधानाचा जागर हा एका दिवसासाठी एक उत्सव म्हणून साजरा करायचा नाहीये. तो करूया आपण. तो आपला राष्ट्रीय सण आहे, अभिमानाचं प्रतीक आहे. आपल्या जगण्याचं तत्वाचं अस्तित्वाचं ते एक प्रतीक आहे. पण हा जगण्याचा विषय आहे, भाषणाचा नाही. भारतीय नागरिक किंवा माणूस याला जो एक मूलभूत हक्क अधिकार देणारं जे संविधान अभ्यासणं खरं तर तुम्हा आम्हा सर्वांचं मूलभूत कर्तव्य आहे. आज मी भारतीय संविधान आणि आपण हा विषय घेतलेला आहे. आपण या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्याला रिलेट करायचं आहे. कलम, अनुच्छेद, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, जे निर्देशिक तत्व वगैरे हे हा व्यक्तिगत पातळीवर अभ्यास होईल. पण हा अभ्यास का करायचा आहे याचं विवेचन मी करणार आहे की जेणेकरून तो कसा करायचा आहे हा प्रश्न असणार नाही. तो अभ्यास का करायचा आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे.
संविधान समजून घेताना किंवा जो आपला संविधानाचा जो वैचारिक वारसा आहे तो समजून घेणं फार महत्वाचं आहे. मगाशी आदरणीय पवार मॅडम यांनी सांगितलं की हा देश एक नव्हता, भारत देश हा एक नव्हता, तर इथे शेकडो संस्थानं किंवा इथे खूप सारे 101 नवाब, राजे रजवाडे, असंख्य सरदार, या सर्वांची जहागिरी असलेला हा देश होता. एक वाक्यता आणि एक जिन्सीपणा नव्हताच मुळी. आणि ही संधी साधून अनेकांनी इथं राज्य करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी ही संधी साधून जवळपास 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. आणि म्हणून 1909 साली गांधीजींनी हिंद स्वराज लिहिलं. बी योरसेल्फ, बी द चेंज, रूल योरसेल्फ. एक आपला आतला हुंकार जागवला. आणि ही जी काही चळवळ आहे स्वातंत्र्याची, म्हणजे स्वातंत्र्य लढा, एक क्रांतिकारक त्यांचं बलिदान, लास्ट गेट में राइट साइड में त्याची जाणीव आपल्याला असणं फार गरजेचं आहे. त्यावेळेला महात्मा गांधीजींकडे या चळवळीचं नेतृत्व होतं. सरदार पटेल, पंडित नेहरू, खान अब्दुल गफार खान, मौलाना आझाद. तर हे सारे बिनीचे शिलेदार किंवा सारे बॅरिस्टर्स, भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही सारी मंडळी या भारताचं भवितव्य ठरवत होती. स्वराज्यानंतर पुढे काय, आपल्याला सुराज्य हवंय ना. आणि म्हणून त्यावेळेला महात्मा गांधीजींनी बाबासाहेबांचं नाव सुचवलं की हे काम केवळ बाबासाहेब करू शकतात, असं त्यांनी नेहरूंना ठणकावून सांगितलं होतं. आणि मग या संविधानानं आपल्याला पुढे, आपण जाणतोच आहोत सारे, की एक आपल्या विकासाची अशी आणि उदारमतवादी विचारसरणीची एक नवी अशी ब्लूप्रिंट जगाच्या नकाशावर आपल्या संविधानामुळे शक्य झालेली आहे. आपल्या या संविधानामध्ये सारी जीवन मूल्य आहेत. त्यामध्ये संत परंपरेचे संचित, भारतवर्षातील खूप सारे संत पंथ, त्यातील माणुसकीचे, मानवतेचे प्रतिबिंब आपल्या संविधानाच्या पानापानावर उमटलेले आहे. मित्रहो, ते वंचित असे उपेक्षित स्त्रिया असतील, आदिवासी असतील, गावकुसाबाहेरचा माणूस असेल, याच्या उत्थानासाठी संविधानाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. स्वातंत्र्याचा, मुक्तीचा ध्यास घेतलेल्या गार्गी, मैत्रेयी, सीता, द्रौपदी, कुंती, जनाई, मुक्ताई, कानोपात्रा, राजमाता जिजाऊ, रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ते क्रांतीज्योती सावित्री, फातिमा. हा जो प्रवास आहे ना, हा एका रात्रीत नाही झालेला. ही संविधानाची पेरणी आहे सारी. ते आजचं फळ आपण पाहतो आहोत. तर रानावनात राहणारा, विकासाच्या प्रवाहात नसणारा किंवा असणारे जे खूप सारे परिजन आजही आहेत, गावगाड्यातील समाजाला सेवा देणारे हे 18 पगड गोरगरीब अजूनही म्हणावे तितके विकसित झालेले नाहीये. तर संविधानकर्त्यांनी विकासाची जी एक दिशा ठरवून दिलेली आहे, हो, आपल्याकडे इस्रो आहे, DRDO, IIT, IIMM आहे, त्या संस्था त्यामुळे उभा राहू शकलेल्या आहेत. हा देश उभा राहत असताना जो देहाती किंवा शेवटचा जो माणूस आहे ना, त्याला आपल्याला विकासाच्या वाटेवर आणायचं आहे, ज्याला आपण काढून आणू कष्टकरी बहुजन, घाम गाळणारा, त्याच्या घामाला सुगंध द्यायचा आहे आपल्याला. तर संविधान म्हणजे देशाची संहिता आहे, नव्हे आचारसंहिता आहे. आणि म्हणून आपल्याला हे संविधान नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं आहे. मी भारतीयत्वाची ABCD नावाचं एक पुस्तक लिहिलंय, छोटंसं पुस्तक आहे. माननीय शिक्षण मंत्र्यांच्याच हस्ते त्याचं प्रकाशन झालं. त्याचा हेतू एवढाच होता, गेली 27-28 वर्ष या शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना काही गोष्टी अधोरेखित झाल्या किंवा लक्षपूर्वक असं बघताना असं लक्षात आलं की हे सगळे उत्सव आपण साजरे करतो आहोत, हे आपल्या अंगात रोमारोमात भिनलेलं नाहीये.
आपल्याला संविधानाची प्रास्ताविका, त्या प्रास्ताविकेत असणारी जी काही मूल्य व्यवस्था आहे हे अजून व्यवस्थित समजलेलं नाही आहे. आणि म्हणून आडात नसेल तर पोऱ्यात कसं येईल. आपल्याला सगळ्यांना त्याची माहिती व्हायला हवी. आणि म्हणून असं आहे की अन एलिजिबिलिटी ऑफ एन इंडियननेस, जर आपण भारतीय नागरिक असू आहोतच, तर ही नागरिकत्वाची पात्रता अंगी येण्यासाठी आपल्याला संविधानिक मूल्यांची ओळख अनिवार्य आहे. मग हे नागरिकत्व, हे एकत्व, हे भारतीयत्व काय आहे समजून घेणं फार काळाची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून आपलं आजची ही चर्चा किंवा थोडासा संवाद मी साधतो आहे. मित्रो, संविधान सर्वांचं आहे. हे संविधान पुन्हा एका जातीचं किंवा त्यांना आरक्षण दिलंय, मुळात आरक्षण म्हणजे त्या दुर्बल घटकांना दिलेलं प्रतिनिधित्व आहे. त्या मूळ संकल्पना समजून घेणं फार गरजेचं आहे. हे बाबासाहेबांनी जे काही, जे प्रकांड पंडित प्रज्ञासूर्य बाबासाहेबांनी हा जो काही लेखा दस्तऐवज आपल्याला सादर केलेला आहे, किंवा त्या संविधान सभेतील ती प्रदीर्घ चर्चा आणि या सर्वांच्या स्वप्नांचा अर्क हा समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाहीये की हे आपलं सर्वांचं आहे. ठराविक काही लोकांना असं वाटतं की हे माझं नाहीये, हे माझ्यासाठी नाहीये, मला कुठे आरक्षण आहे, किंवा हे दलितांचं आहे, विशेषतः बौद्धांचं आहे. असे खूप सारे गैरसमज आहेत. मित्र, जो अभ्यास करतो तो बाबासाहेबांच्या वाटेवर चालतो. इथे म्हणजे बाबासाहेब आपल्याला एक दीपस्तंभ आहे. सारी म्हणजे श्रद्धा आहे, उपासना आहे, सारी स्वातंत्र्य आपल्याला दिलेलीच आहेत ना. आणि म्हणून जर शेवटच्या माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे, तर आपल्याला या संविधानाचा जागर मनामनात, घराघरात, शाळांमधून, वर्गावर्गांमधून, मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये, समाज माध्यमातून, चौकातून, दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा जागर आपल्याला केला पाहिजे, प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, किंबहुना ते आपल्या जगण्यात उतरलं पाहिजे. तेव्हा या आपल्या भारताची अशी जी महती आहे, पहिले नोबेल पारितोषिक ज्यांना लिटरेचर मधलं, वाङ्मयातलं मिळालं, ते गुरुदेव टागोर लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरले होते. आणि खूप सारे पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यात आतुर होते. एका पत्रकाराने त्यांना विचारलं की हा भारत देश काय आहे, हा साधूंचा गारुड्यांचा देश आहे, आम्ही काय शिकावं. गुरुदेवांनी म्हटलं की भारताकडून तुम्हाला काही शिकायचं असेल तर दोन गोष्टी शिका. एक, बुद्धाची शांती, आणि दुसरं, शिवबाची क्रांती. हा सर्व विचार वारसा आपल्या या संविधानामध्ये दडलेला आहे. हे कसं घडलं संविधान? संविधानाची जी काही संविधान सभा, संविधान सभेचे अध्यक्ष, मसुदा समितीचे अध्यक्ष, त्यातील ते प्रदीर्घ चर्चा, त्यातील मतभेदातलं सौंदर्य, हे सगळं अभ्यासाचा विषय आहे. हे सारे बॅरिस्टर मंडळी की स्वातंत्र्योत्तर भारत कसा असावा याचं प्रतिबिंब आपल्या संविधानामध्ये दडलेलं आहे. या स्वराज्याचं सुराज्य कसं असावं. मग हा जो एक पूर्वेतिहास आहे, कॅबिनेट मिशन असेल, किंवा 1939 नोव्हेंबरला हरिजनच्या अंकात द ओनली वे या शीर्षकांतर्गत महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की भारताच्या इच्छा आकांक्षा केवळ संविधानच पूर्ण करू शकते. आणि मग 296 सदस्यांमधून 1946 साली संविधान समिती सदस्यांची निवड करण्यात आली. हा कालावधी तुम्हाला माहिती आहे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. त्यात एकूण 22 समित्या होत्या, पैकी 8 समित्या अधिक क्रियाशील होत्या. आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी सर्वात महत्वाच्या अशा मसुदा समितीचे, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. आहे ना, यू गेट व्हॉट यू डिझर्व असं म्हणतात ना. महात्मा गांधीजींनी पंडित नेहरू आणि तत्कालीन संविधान सभेला समजावून सांगितलं की हे
केवळ म्हणजे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मिस्टर गांधी म्हणत असत, तेव्हा गुरुदेवांनी त्यांना महात्मा असं म्हटलं होतं. पण मतभेदातलं सौंदर्य काय असतं, किंवा देश आपल्यापेक्षा मोठा आहे आणि त्याचं भवितव्य आपल्या हाती आहे, हा विचार किती महत्वाचा आहे, त्याच गांधीजींनी सुचवलं की हे केवळ बाबासाहेब करू शकतात. आणि बाबासाहेब आणि त्यांच्या टीमनं खर तर अहोरात्र काम करून त्यामध्ये 395 कलमं आहेत, 22 भाग आहेत, 12 अनुसूची आहेत आणि स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 ला झाली आणि त्याचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. मित्र, एक व्यक्ती एक मत एक पद आपण स्वीकारलं. बाबासाहेब असं म्हणायचे की सामाजिक लोकशाही फार महत्वाची आहे आणि म्हणून प्रास्ताविकेमध्ये सुद्धा राजकीय लोकशाही नंतर आहे, आधी सामाजिक हा शब्द आलेला आहे. आणि जर या संविधानामध्ये काही जर दोष असेल तर तो दोष संविधान राबवणाऱ्यांचा असेल. इफ डेमोक्रेसी डाईज इट विल बी आवर डूम. सर्वनाश असेल आपला. म्हणजे हे संविधान बाबासाहेबांचंच वाक्य आहे ते, की जर वंचित लोकांना न्याय देणारं नसेल तर ते या संविधानाला जुमानणार नाहीत. लोकशाही संपली की सामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त होईल आणि लोकशाहीचा मृत्यू म्हणजे सामान्य लोकांचा मृत्यू. आणि अशा वेळेला जर मी जिवंत राहिलो तर वंचितांच्या बाजूने लढेल. तर या सर्व प्रक्रियेमध्ये, निर्मिती प्रक्रियेमध्ये संविधानाच्या 2473 दुरुस्त्यांवर या मसुदा समितीनं पुनर्विचार केलेला आहे. रात्रंदिवस ते राबलेले आहेत. इथे काही महिला विद्वान सदस्या होत्या. सरोजिनी नायडू असतील, विजया लक्ष्मी पंडित, बेगम रसूल खद, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, रेणुका रे, अशी काही महत्वाची नावं आहेत. मसुदा समितीमध्ये जरी ते फार ऍक्टिव्ह नसले, बाबासाहेबांनी जरी हे फार मोठं असं योगदान स्वीकारलं असलं, तरी इतर जी काही मंडळी होती म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाल स्वामी अयंगार, के एम मुन्सी, सय्यद सादुल्ला खान, बी एल मित्तल, एन माधवराव, बी पी खेतान, टी टी कृष्णामाचारी आणि सर्व त्यांचा हा सहकारी वर्ग टीम, तर हे राबवण्यावर अवलंबून आहे. मित्र हो, बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की हाऊएव्हर ए कॉन्स्टिट्यूशन मे बी, इट इज शुअर to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. And however bad a constitution may be, it may turn out to be a good if those who are called to work it happen to be a good lot. राबवणारा त्यांचा हेतू, गांधीजींचं एक विधान आहे की तुमचे हेतू शुद्ध असावेत आणि हेतू साध्यतेचे मार्गही तितकेच शुद्ध असावेत. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी समारोपाच्या भाषणात असं म्हटलं होतं की संविधान हे एका निर्जीव यंत्रासारखे असू शकतं, पण त्यात प्राण फुंकण्याचं, चैतन्य आणण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे. धर्म, जाती, प्रांत, भाषा इत्यादी भेदांनुसार देशाच्या व्यापक हिताचे बलिदान देता कामा नये. म्हणजे हे विचार ऐकून या महामानवांची तळमळ आपल्या लक्षात येते. तर या संविधानापूर्वी परिस्थिती काय होती याचं विवेचन आपण केलं. खर तर संविधानामुळे माणूस स्वतंत्र झाला, बाईला स्वतः माणूस असल्याचा साक्षात्कार झाला, स्त्री स्वतंत्र झाली, ती माणूस झाली. खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत जे शिकलेल्या माणसांची सुद्धा इयत्ता न उंचावल्याने इथे स्त्री भ्रूण हत्या होत आहेत, आजही होत आहेत. किंवा शबरीमला मंदिरासारख्या ठिकाणी 11 ते काय 50 पर्यंत रजस्वला महिलांना, मुलींना प्रवेश नाहीये. तो सर्वोच्च न्यायालयानं देऊ केला, तो भाग वेगळा. तिथे सुद्धा संविधानच कामी आलं. पण आपण ही जिंदादिल माणसं आहोत. संविधानानं आपल्याला हे माणूस पण बहाल केलेला आहे. कसा हा विटाळ असू शकतो? म्हणजे संत सोयराबाई यांनी शेकडो वर्षांपूर्वी असं सांगून ठेवलंय
देहासी निखळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवन धर्म. अशा खूप साऱ्या गोष्टी मी संतांचा पुन्हा पुन्हा उल्लेख अशासाठी करतोय की तुकोबा ज्ञानोबांपासून, कबीरांपासून, दक्षिणेतल्या तिरुवल्लूर पर्यंत, संत बसवण्णांपर्यंत या सगळ्यांनी जे काही विचार आणि समाज प्रबोधन केलेलं आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या संविधानामध्ये उमटलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती झाली, नंतर अमेरिकन राज्यक्रांती झाली, तिथले हॉल्टेअर, इकडे रॉबेस्पियर किंवा जेफरसन, थॉमस काय सांगत होते, हे जरी असलं तरी इथल्या मातीतला हा प्रबोधनाचा वारसा आहे, तो संविधानामध्ये उतरलेला आहे. आणि म्हणून आपल्याला खर तर शाळा कॉलेजच्या आपल्या अभ्यासक्रमाच्या आपल्या प्रत्येक क्रमिक पुस्तकावर प्रतिज्ञा आहे. आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्यातला शब्द न शब्द म्हणजे सौजन्य म्हणजे काय, सौख्य म्हणजे काय, बांधव म्हणजे काय, बंधुता म्हणजे काय, सहभाव म्हणजे काय हे मुलांना सांगता आलं पाहिजे. हे यांत्रिकरित्या पाठ करून चालणार नाही, मोनोटोनस असं बोलून चालणार नाही परिपाठामध्ये. जे आपलं जिवंतपणा त्यातलं त्या शब्दांमध्ये प्राण फुंकण्याचं काम आपलं आहे. संविधानाचा सरनामा हाच खर तर आपल्या जगण्याचा जाहीरनामा आहे. उद्देशिका, संविधानाची प्रास्ताविका, त्यातला शब्द न शब्द एक एक मूल्य आहे, त्याचा अर्थ नाही का, किंवा त्याचा अर्क. मी असं म्हणेल की हे जेव्हा कागदावरच काळजावर उतरवलं जाईल ना, तेव्हा या संविधानकर्त्यांचं स्वप्न साकार होईल. अन्यथा आपण समृद्ध आणि प्रबुद्ध म्हणून घेण्यास लायक नसू. त्या वाटेचा आपला जो काही प्रवास आहे तो त्या दिशेनं चालला पाहिजे. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक विधान मला इथे आठवलं. त्याने असं म्हटलं की एज्युकेशन थ्रू टेक्स्टबुक इज मिनिंगलेस. एज्युकेशन थ्रू टेक्स्टबुक इज मिनिंगलेस इफ इट डझंट मेक ए गुड ह्युमन बिईंग. म्हणजे अभ्यासक्रमाचं दळण दळत असताना सुसंस्कारांचं वळण लावणं फार गरजेचं आहे. त्यातून माणूस घडला नाही, ए गुड ह्युमन बिईंग, संवेदनशील, सृजनशील, सहिष्णू, म्हणजे सेवा, प्रेम, करुणा, दया हे सगळं असणारा जर माणूस घडत नसेल तर काय करायचं. शाळा ही या साऱ्या गोष्टींसाठी कार्यशाळा बनली पाहिजे. विद्यालय हे घटनालय झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. खूप सारे प्रश्न आहेत आजही, तेव्हाही होते, परंतु हे तितकं प्रामाणिकपणे राबवलं जात नाहीये आणि म्हणून हे प्रश्न आजही शिल्लक आहेत. कोणते प्रश्न आहेत? खूप सारे प्रश्न आहेत नाही का. म्हणजे काही उपेक्षित किंवा भाकरीसाठी राबणारे असंख्य कामगार आहेत, कष्टकरी आहेत, त्यांना उद्याची हमी नाही आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे. हे समाजभान आलं पाहिजे आणि समाजभान येण्याआधी आत्मभान यायला पाहिजे. आत्मभानाआधी आपल्याला आपण सारे भानावर आलो पाहिजे. म्हणजे नेमकं काय भान, म्हणजे नेमकं काय, म्हणजे माणूस कधी 50 वर्षांपूर्वी आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन चंद्रावर गेले, सगळं काही झालं, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली, माणूस चंद्रावर गेला, पण समोरच्या दारात घरात त्याला जाता आलं नाही, मनात प्रवेश करता येत नाही. का? मी निगेटिव्ह बोलत नाहीये. मला इथे नीरा फाजलींची एक पंक्ती आठवते. त्यांनी असं म्हटलंय, पडोस में कोई भूखा है, शायद शायद इसीलिए मेरे गले से निवाला नहीं उतर रहा है. नाही का. ही संवेदनशीलता आपल्यामध्ये कधी येणार आहे, तर ही आली पाहिजे. ही संविधानाच्या कलमात आहे, अंतर्भूत आहे. आपण संविधानाच्या प्रास्ताविकेच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. मी तुम्हाला आधीच सुचवलंय की कलम, अनुच्छेद आणि संविधान हा व्यक्तिगत पातळीवर अभ्यासता येईल. LLB ची मुलं ते अभ्यासतात. आपण प्रत्येक भारतीयानं ते मूलभूत हक्कांसोबत आपली काही कर्तव्य आहेत त्यासाठी अभ्यासलं पाहिजे. पण इथे फक्त तो अभ्यास आपण का करावा,
त्याचं भान किंवा ते संविधानाशी आपण रिलेट करतो आहोत, कुठे आहोत आणि शिक्षक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत. वी द पीपल ऑफ इंडिया उद्देशिकेची सुरुवात आहे. आम्ही भारताचे लोक. इथे भारताचे लोक, नागरिक, सर्वसामान्य लोक यांचं सर्वाधिकारी पण अधोरेखित झालेलं आहे. म्हणजे सांविधानिक सनदशीर मार्गाने व्यक्तिगत आणि राष्ट्रीय जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतात. परंतु कित्येकांना हे पचनी पडत नाहीये. सनातनी आणि सरंजामी विचारधारा सांविधानिक मूल्यांना मानायला जुमानायला तयार नाहीयेत आजही, नाही का? का का असं आहे? जर प्रत्येकाचा उद्धार व्यक्तिगत पातळीवर आणि देशाच्या पातळीवर होतो आहे, तर आपल्याला त्याचं आचरण करणं फार गरजेचं आहे. तर हे आम्ही भारतीय लोक, हे भारतीय लोकांप्रती अर्पण केलेलं आहे. त्याचा उद्देश काय? खरं तर त्यावेळेला संविधान सभेमध्ये अशी चर्चा झाली होती की देवाचे स्मरण करावे. काही जण म्हटले की आता खरं तर गांधीजींची त्यावेळेला त्या नथुराम गोडसे नामक माथेफिरूने हत्या केली होती, खून केला होता. त्यावेळेला गांधीजींच्या नावानं की आपण अर्पण करूया असाही काही सूर होता. परंतु गांधीजींच्याच अनुयायांनी ही सूचना नाकारली आणि राज्यघटनेत पुन्हा देवाचे अथवा राष्ट्रपित्यासारख्या देव माणसाचे नाव नको, कारण त्यातून देवपूजा किंवा व्यक्तीची विभूती पूजा व्यक्त होऊ शकते, ज्या योगे संविधानाचा मूळ ढाचाच बदलत होता. आणि हे सर्वाधिकारी पण संविधानाचं या देशवासियांना, लोकांना, लोक म्हणजे देश, नाही का? लोक म्हणजे देश, देश म्हणजे इथले डोंगर, माती, काय, समुद्र वगैरे हे आहेच, ते आपलं प्राकृतिक रूप आहे. परंतु असं म्हटलं जातं या देशात किती सोनं आहे, त्यापेक्षा देशात सोन्यासारखी माणसं किती आहेत. ए नेशन स्ट्रेंथ नावाची राल्फ वॉल्डो यांची एक पंक्ती अशी आहे, नॉट गोल्ड बट ओनली मेन कॅन मेक अ पीपल ग्रेट अँड स्ट्रॉंग. ए पीपल म्हणजे कंट्रीमॅन, कंट्री, देश. मेन हू फॉर ट्रूथ अँड ऑनर सेक स्टँड फास्ट अँड सफर लॉंग. हे देशासाठी श्रमणारे, कष्टणारे, प्रामाणिकपणे काम करणारे लोकच देशाचं नाव उज्ज्वल करू शकतात. तर ही जी काही संकल्पना आहे, नागरिक शास्त्र, त्यातला सिव्हिक सेन्स, नाही का? सिव्हिक सेन्स हा सेन्स खूप अनकॉमन आहे. कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन असं म्हटलं जातं. आपण नागरिक शास्त्र काय शिकतो, कशासाठी शिकतो? उद्याचा भावी नागरिक हा आपल्या हातात आहे. उद्याचे आपण खरं तर शिक्षक नायक असू. या कायदा आणि सुव्यवस्था पाळणाऱ्या लोककल्याणकारी राज्य बनायचं असेल, तर आजचे जे विद्यार्थी आहेत, जे उद्याचे भावी नागरिक असणार आहेत, सुजाण नागरिक असणार आहेत, त्यांच्या हाती या देशाची चित्र असणार आहे आणि म्हणून त्यांना घडवण्याचं काम आपल्या हाती आहे. मित्रहो, संविधानाच्या सरनाम्यातील आपलं भारताचं स्वरूप कसं होतं? उद्देशिकेच्या दुसऱ्या भागात सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या 5 महत्वपूर्ण शब्दांमधून अखंड भारताचे स्वरूप व्यक्त होतं. देशाच्या प्रवासाची दिशा त्यातून स्पष्ट होते. आपलं डेस्टिनेशन काय आहे, आजवर आपला प्रवास पर्यंत झाला आहे, त्याचे पॅरामीटर्स आहेत. भारत देशाचे हे 5ही गाभा घटक आहेत. सार्वभौमत्व हा पहिला घटक आहे. सार्वभौमत्व, सॉव्हर्निटी, म्हणजे भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र असून ते कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली राहिलेले नाही. भारत देश आपला अंतर्गत आणि बाह्य कारभार स्वतः करण्यास मुक्त आणि सक्षम आहे. त्याला सार्वभौमत्व म्हटलेलं आहे. म्हणजे आजच्याच दिवशी काही आतंकवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला होता, नाही का? तो आपल्या शूरवीरांनी हाणून पाडला. तोही आजचाच दिवस आहे. हे सार्वभौमत्व. मग आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत, तिथे संसदीय लोकशाही आहे, त्याचं विवेचन संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र याच्यामध्ये विस्तृतपणे केलेलं आहे. इथे खूप साऱ्या प्रादेशिक अस्मिता, वेगळेपण आहे.
जाती, भाषा, वेश, परंपरा, पण हे एकजिनसी भारतीयत्व आपल्याला संविधानानं बहाल केलेलं आहे. म्हणजे जेव्हा भाषावार प्रांत रचनेचा विषय होता, ऐरणीवर आला होता, त्यावेळेला घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते, आय एम इंडियन फर्स्टली अँड इंडियन लास्टली, नाही का? प्रथमतः भारतीय आहे, अंतिमतः भारतीय आहे. म्हणजे ह्या ज्या प्रादेशिक अस्मितांची जी टोकं आहेत, मी मराठी, मी आसामी, मी कन्नड, मी अमुक तमुक, नाही, मी भारतीय, बस. जय भारत. ही जी काही एक संकल्पना आहे, ती संविधानकर्त्यांना अपेक्षित आहे. तर हे आपलं जे एकत्व आहे, भारतीयत्व आहे, नागरिकत्व आहे, ते जाणून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. ह्या ज्या म्हणजे जे पोलरायझेशन आहे किंवा बुद्धिभेद किंवा संभ्रमावस्था आहे, ती त्या काळी होती, आजही आहे. त्या काळचं एक उदाहरण देता येईल. लॉर्ड डलहौसी आपल्या आत्मचरित्रात असं लिहितो बघा. तो काय म्हणतो, की जर प्रत्येक भारतीयाने आमच्या रोखाने किमान एक दगड जरी भिरकावला असता, तरी आम्हाला आमचा गाशा फार लवकर गुंडाळावा लागला असता. त्याचा अर्थ काय होता, की या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला नव्हता. म्हणजे हे नेमकं काय आहे? असं आहे की असंख्य वीर कामाला आले, वीरांगना कामाला आल्या. नाही चिरा नाही पणती दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. की ज्यांचं नाव नाही कुठे, इतिहास लिहिला गेलेला नाहीये, असेही खूप असंख्य स्वातंत्र्य ते आपले सगळे लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मे होते. तर त्यांची जी काही स्वप्न आहेत ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. आपण दुसऱ्या गाभा घटकाकडे येतो आहोत, सोशालिझम, समाजवाद. समाजवाद म्हणजे काय? समाजवाद म्हणजे ज्याला वाटतो तसा समाज घडवणं नव्हे, तर सत्ताधाऱ्यांना हवी तशी विचारधारा समाज मनामध्ये रुजवता येत नाही. कारण इथे सत्ताधारी आणि विरोधक सगळे भारतीय नागरिक आहेत, नाही का? भारतीय नागरिकांची विचारधारा, भारतीय नागरिकांचा जीवन ग्रंथ संविधान आहे आणि त्यामध्ये समाजवाद ही काय संकल्पना आहे? तर सर्वांना रोजगाराची हमी देणारी, भाकरीची भ्रांत मिटवणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी संविधानामध्ये 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने समाजवाद हा शब्द अंतर्भूत केलेला आहे. म्हणजे उत्पादन नफ्यासाठी नव्हे, तर नागरिकांच्या गरजापूर्तीसाठी असावं. त्यासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला गेला. सर्वांच्या भल्यासाठी सरकारी सार्वजनिक उपक्रम सुरू करण्यात आले. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. बाबासाहेबांनी तर जमिनीचंही राष्ट्रीयकरण करा अशी सूचना केली होती. त्यावेळेला भारतरत्न विनोबा भावे यांनी जमिनीचा तुकडा सर्वांना मिळावा, कुणी भूमिहीन असू नये म्हणून भूदान चळवळ चालवली होती यशस्वीरित्या. तर या मागचा हेतू लक्षात घ्या. कार्ल मार्क्स असं म्हणतात, की समाजातील पुन्हा एकाचीच उंची वाढता कामा नये. सर्वांचीच थोडी थोडी का असेना ती उंची वाढली पाहिजे. म्हणजे लोकशाहीचे संविधानाचे लाभार्थी सर्वच जण असले पाहिजे, नाही का? ही जी गंगा आहे विकासाची, ती सर्वांपर्यंत दारोदारी, घरोघरी पोहोचली पाहिजे, मनामनात पोहोचली पाहिजे. तर समताधिष्ठित समाज रचना या समाजवादामध्ये अभिप्रेत आहे. आपण धर्मनिरपेक्षता या मुद्द्याकडे जाऊया. सेक्युलरिझम हाही शब्द 1976 सालच्या 42व्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या उद्देशिकेमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे व्यक्तीला देव, धर्म, प्रथा, परंपरा पाळण्याचं स्वातंत्र्य संविधानाने बहाल केलेलंच आहे. परंतु सरकार आणि देश चालवताना कोणत्याही धर्माची कुरघोडी होणार नाही. देशाचा धर्म आहे संविधानानुसार वागणे, कारण त्यातून प्रत्येक देशवासियाचं भलं होणार आहे. म्हणजे सरकारी कामात धर्माचा हस्तक्षेप असणार नाही किंवा कोणत्याही धर्माला विशेष वागणूक अथवा दुय्यम असा कोणताही भेदभाव न करता सर्व धर्मियांप्रती समान वागणूक सरकार देतं. सरकार व्यक्तीप्रती एक नागरिक म्हणून विचार करतं, नाही का? ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी असं म्हटलं, की धार्मिक कायदा न करणे किंवा धार्मिक कायद्याला अनुसरून राज्य न करणे याला सेक्युलरिझम म्हणतात. म्हणजे धर्मसंस्थेची लुडबुड सहन न करता न्याय रीतीने राज्यकारभार करणं म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य होय. म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये धर्म कोणताही असो, त्या धर्माचं पालन करणं
हे धर्मनिरपेक्ष राज्याचं वैशिष्ट्य आहे. सेनापती बापट हा देश माझा या कवितेमध्ये, हा देश माझा याचे जरा भान असू द्या रे, या कवितेमध्ये काय म्हणतात? जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपली माणुसकीची नाती. माणुसकीची नाती, नाही का? ही माणुसकी, ही जशी मास्टर की असते यशस्वी होण्यासाठी, तशी ही माणूस नावाला की आहे. माणुसकी ही प्रत्येक माणसाकडे असणं फार गरजेची आहे, नाही का? ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी असं म्हटलं, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, हे सर्व धर्म पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. हे हे ही मानवतेची, माणुसकीची गाणी परिपाठातली किंवा रोजची केवळ ही गाणी नाही, ही जीवन गाणी आहे, ही जगण्याची गाणी आहेत. तर या धर्मनिरपेक्षतेमध्ये मला डोंट माइंड, पण खरं तर काही गोष्टी मला सांगाव्या लागतील. म्हणजे असं आहे की शाळांमधून, घराघरामधून निधर्मी अशा भारतीय नागरिकत्वाचे धडे जर आपल्या हातून दिले गेले नाहीत मित्रहो, तर काय होऊ शकेल? म्हणजे ज्या हिंदू कोड बिलासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला, ज्या रघुनाथ धोंडो कर्व्यांनी कुटुंब नियोजनासाठी आपलं जीवन समर्पित केलं, ज्या क्रांतिज्योती सावित्रीमाईने सेना दगडाचा मारा सहन करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, जर अशा महानुभावांची जर आपल्याला विशेषतः महिलांना जाणीव नसेल, तर संविधान कर्त्याच्या हेतूलाच आपण फाटा देतो आहोत. म्हणजे कसं बघा, सरकारी कार्यालयांमध्ये कायद्यानं भिंतीवर महामानवांच्या प्रतिमा लावलेल्या असतात, पण टेबलाच्या काचेखाली पुन्हा बुवा बापूंना स्थान असते. खरं तर संविधानिक तरतुदीनुसार आपण त्या खुर्चीत बसलो आहे, त्या टेबलावरचे अधिकार आपल्या हाती आलेले आहेत, आपल्या सहीला काही अधिकार आहेत. तर अशा वेळेला कामकऱ्यांच्या त्या डोक्यावर कोण आहे, डोक्यात कोण आहे, आणि अशांची मनगटे कशी आणि कोणासाठी काम करत असतील, नाही का? म्हणजे नवरात्रामध्ये 9 दिवस 9 रंगाच्या मार्केटिंगच्या फंड्यानुसार 9 त्या साड्या नेसून जर महिला शिक्षिका वैज्ञानिक दृष्टिकोन जर मुलांना शिकवत असतील, केवढा अंतर्विरोध आहे हा, नाही का? किंवा केरळमधल्या शबरीमलाचं मगाशी मी उदाहरण दिलं की तिथे रजस्वला, जे पाळी येणाऱ्या मुलींना, महिलांना प्रवेश नाही, ही एवढी 75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून झालेली आहे. याचाच अर्थ काय? संविधानाची अंमलबजावणी आपण काटेकोरपणे करत नाही आहोत, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 हा प्रजासत्ताक दिन आहे, नाही का? राजा जाऊन प्रजेच्या हाती सत्ता आली, आपण मालक झालो या देशाचे, सर्वसामान्य माणूस. आणि त्या दिवशी म्हणजे ग्रामीण भागातली गोष्ट सोडून द्यावं, तिथे स्त्री भ्रूण हत्या होत नाहीत आदिवासी लोकांमध्ये, गरीब लोकांमध्ये. हे शिकलेले लोकांच्या हातून होतं. का होतं, नाही का? म्हणजे ते जे जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, आपली मूळ संस्कृती म्हणजे मूळ निवासी आदिवासी संस्कृती काय आहे, हीच आपल्या संविधानामध्ये उतरलेली आहे, नाही का? तर या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सत्यनारायणाचा विधी चालतो. सत्यनारायण करा घरामध्ये, तुमचे ते उपासनेचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, श्रद्धेचं. पण ज्या दिवशी संविधानानं आपल्याला प्रजासत्ताक राज्य दिलेलं आहे, त्या दिवशी जर आपण संविधानाचा गौरव करण्याऐवजी सत्यनारायणाच्या पूजा मांडत असू, तर आपण कुठे चाललेलो आहोत? खूप वाईट परिस्थिती आहे. आणि हे सुधारायचं असेल, बाबासाहेब जसं म्हणतात की स्त्री गुलाम झाली की मुलं गुलाम होतात, मुलं गुलाम झाली की कुटुंब गुलाम होतात, आणि कुटुंब गुलाम झालं की समाज गुलाम होतो, आणि समाज गुलाम झाला की राष्ट्र गुलाम होतं. हा गुलामीचा सिद्धांत आहे, नाही का? तर मित्र, आपण पुढच्या लोकशाही या गाभा घटकाकडे येऊया. डेमोक्रेसी, डेमॉस म्हणजे लोक आणि क्रॅटोस म्हणजे शासन किंवा सरकार. डेमोक्रेसी इज नॉट अन ऑब्जेक्ट, इट इज अन इन्स्ट्रुमेंट टू अचीव्ह अवर ऑब्जेक्टिव्ह. हे आपलं ऑब्जेक्टिव्ह काय, नाही का? साध्य आणि साधन हे समजलं पाहिजे. जे लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्तहीन मार्गाने आमूलाग्र बदल घडवून आणणारी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही.
लोकशाही म्हणजे विविध विचारांचं सौंदर्य, जे दुसऱ्यांच्या मतांचा केवळ विचारच नव्हे तर सहिष्णू वृत्तीनं त्याचा आदर व्हायला हवा, कदर व्हायला हवा. ग्रामसभा ते संसद व्हाया पंचायती राज हे आपल्या लोकशाहीचं वैभव आहे. अवघ्या जगाला आपल्या लोकशाहीचं आकर्षण आहे. भारत देश हा विविधतेनं नटलेला देश आहे. जगावेगळं सौंदर्य आपल्याकडे आहे. या सांस्कृतिक ठेव्याला शृंग लागता कामा नये. प्रत्येक म्हणजे भारतीय नागरिकाने ही लोकशाही आपल्या आचरणात आणली पाहिजे, जगण्यात आली पाहिजे. ही शासन प्रणाली नसून जीवनशैली आहे. आणि म्हणून खरं तर मी मगाशी म्हटलं होतं की संविधान असेल, लोकशाही असेल, हे भाषणाचे विषय नाहीये, जगण्याचे विषय आहेत. या लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत, न्यायमंडळ असेल, म्हणजे सर्वोच्च न्यायालय बघा केंद्र सरकारला फटकारतं, त्याचा अर्थ काय होतो? कायदे मंडळ नाही का, आपल्या संसदेचे ही कायदे मंडळ किंवा राज्यामध्ये विधिमंडळ आहेत, कार्यकारी मंडळ आहे, नंतर प्रसार माध्यम आहेत, समाज माध्यम आहेत. तर हे 4 स्तंभ आहेत या लोकशाहीचे. मत मांडणं वेगळं आणि मत लादणं त्याला आपण हुकुमशाही म्हणतो. अनेक देशांमध्ये ही हुकुमशाही आहे. तर एवढी 75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळूनही आपण आपली काही माणसं मतं विकत घेतात किंवा मत विकलं जातं किंवा हे काय आहे? मत विकणं म्हणजे मत म्हणजे विचार. स्वतःचा एक पक्ष म्हणजे विचार. तो आहे की नाही? आपल्या जाणीवा नेणीवा. आपण कोण आहोत? आत्मसन्मानाचं काय? आपण मत विकतो म्हणजे स्वतःला विकतो. आत्मसन्मान गहाण ठेवतो आहोत. तर हे दिसतंय आजूबाजूला. तर हे दिसता कामा नये. यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. तर ही लोकशाही, हिचा प्रवास आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने करायचा आहे. पुढचा शब्द आहे लोकराज्य. म्हणजे गणराज्य. गणराज्य, गण म्हणजे लोक. हे गणराज्य म्हणजे काय? म्हणजे 15 ऑगस्ट 47 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण 26 जानेवारी 1950 या प्रजासत्ताक दिनी आपण हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या भारताला पहिलं खरोखरच सामाजिक स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे राजसत्ताक जाऊन प्रजासत्ताक आलं. इथल्या प्रजा म्हणजे भारतीय लोकांच्या हाती या शासन संस्थेचे व्यवस्थेचे सुकाणू आले. पिडलेल्या माणसाला संविधानाने नागरिक बनवलं, मतदार राजा बनवलं, लोकशाहीचे लाभार्थी बनवलं. सर्वोच्च असे अधिकार या नागरिकांच्या हाती आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या हाती आलेले आहेत. माणूस हा इथून तिथून सारखा आहे आणि हा समतेचा संदेश याद्वारे संविधानाद्वारे सर्वदूर पोहोचलेला आहे. म्हणजे राजेशाही एका फटक्यात जाऊन या संविधानानं ही राजेशाही संपुष्टात आणून इथे लोकशाही आलेली आहे. सेतू माधवराव पगडी हे आपल्या शिवबा राजा शिवछत्रपतींबद्दल असं म्हटलेलं आहे बघा. एक वाक्य आहे असं, ए नेशन कम्स इन टू बिईंग, ए नेशन कम्स इन टू बिईंग ओनली वेन इट बिकम्स अवेअर ऑफ इट्स ओन एक्झिस्टन्स. हे जे ओन एक्झिस्टन्स आहे ना, तत्व अस्तित्व, याची जाण किंवा याचं भान आपल्याला असणं म्हणजे आपला जन्म. देर आर 2 ग्रेट डेज. फर्स्ट वेन यू गेट बॉर्न अँड सेकंड वेन यू कम टू नो वाय यू गॉट बॉर्न. आपण का जन्माला आलेलो आहोत हे कळल्यानंतर कसं जगायचं ते सुचतं, नाही का? हे सगळं असताना म्हणजे यशवंतराव चव्हाण म्हणजे केवढं लोकनेते, त्यांनी सांगितलं होतं की सारे सरकारी म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, हे जनतेचे सेवक आहेत. आणि त्या फाईलला आपल्या समोर कागदावर असणाऱ्या त्या फाईलमध्ये मानवी चेहरा आहे, सुखदुःख आहेत. त्या अशा पद्धतीने जर विचार झाला सर्वांच्याकडून, म्हणजे प्रगतीची ही बेटा आहेत, लकाकणारे, चमकणारे, पण कुठं कुठं थोडा अंधार पण आहे. तिथं हा कवडसा, हा उजेड आपल्याला पोहोचवायचा आहे संविधानाचा. ध्येय अजून कोसो दूर आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. या उद्देशिकेतील 3रा भाग उद्दिष्टांचा आहे. त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य संविधानानं आपल्याला बहाल केलेली आहे. या न्यायामध्ये आधी सामाजिक, नंतर आर्थिक
नंतर राजकीय. राजकीय म्हणजे एक मत एक मूल्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की आपण एका विसंगतीमध्ये प्रवेश करतो आहोत. म्हणजे राजकीय स्वातंत्र्य आपल्याला मिळेल हो. व्हॉट अबाउट हे सोशल फ्रीडम, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, त्याचं काय? ते गांधीजींना असं म्हणायचे, वी डोंट हॅव मदरलँड. आम्हाला मातृभूमी कुठे आहे? गाव कसा बाहेरच्या होता. आधी गावात आणा, माणूस पण बहाल करा, आणि हे संविधानाने केलेलं आहे. तर हा न्याय फार विस्तृत अशी संकल्पना आहे आणि सगळ्या घटकांना इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्लास, रिजन, रिलिजन याचे सर्व लाभार्थी बनायला हवेत. म्हणजे समाज याचे काही लोक याचा अर्थ असा घेतात, सोसायटी समाज म्हणजे ज्ञाती बांधव. तर पूर्वी आपल्याकडे असे काही असे मुंबईत काही हॉल आहेत पुण्याला वगैरे, ज्ञाती बांधवांचे हॉल. समाज म्हणजे माझ्या गावातले लोक किंवा माझ्या विशिष्ट जातीचे जमातीचे लोक असं नव्हे. समाज म्हणजे भारतीय लोक. आपण सारे एक आहोत, एक संध, एकत्व असणारे आपण सारे भारतीय. मित्रहो, आपल्याला ज्ञानोबा माऊलींचा वारसा आहे, आता विश्वात्मके देवे, नाही का? आणि भारतरत्न विनोबा भावे यांनी तर जय जगतचा नारा दिला होता. तर हे विचार ह्या इथल्या मातीतले आहेत, इथल्या मातीतल्या माणसांचे, महानुभावांचे आहेत. ते असे आभाळातून पडलेले नाही आहेत. फक्त सांगितलेले विचार आपल्याला जगायचे आहे. हा न्याय आपल्या या सरकार किंवा सरकार म्हणजे तुम्ही आम्ही आपल्या मनामनात असला पाहिजे. आपण निवडून दिलेले हे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी असतात, आपल्यासाठी कायदे करतात आणि कार्यकारी मंडळ काम करत असतं. तर मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य कोणतं कोणतं आहे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, नाही का? स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. अभिव्यक्ती, व्यक्त होते ती व्यक्ती, म्हणजे व्यक्त होण्याच्या नाना कळा असतात प्रत्येक व्यक्तीच्या अंगी. व्यक्त होता आलं पाहिजे आणि त्याचं स्वातंत्र्य. मी आज हे जे काही बोलतो आहे, या बोलण्याचं मला स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे, नाही का? तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मित्रांनो, विचार मांडता आले पाहिजे, ते विचार लादायचे नाहीयेत. विचारांचं आदान प्रदान होणं गरजेचं आहे. न पटणारे जे विचार असतात, त्या विचारांचाही विचारानच प्रतिवाद व्हायला हवा. नाहीतर असं मग ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, कॉम्रेड पानसरे यांना असतील, प्राध्यापक कलबुर्गी असतील, पत्रकार गौरी लंकेश असतील, यांच्या हत्या झाल्या, यांचे खून केले गेले. पण विचारांचा खून करता येत नाहीये. विचारवंत तयारच होत राहणार आहेत. हे आपल्या संविधानानं इथे दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला डोक्यात राख कालवून घेऊन व्यक्ती संपवायचं नाहीये. जे ज्ञानोबांनी म्हटलंय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खळांचं म्हणजे वाईट लोकांचं, विलन असणाऱ्यांचं ते जे खलत्व आहे, वाईटपणे ते जावो. माणूस मारायचा नाही, नाही का? त्या माणसात माणूस पण पेरायचंय आपल्याला. तर मित्रहो, हे जे स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याकडे आपण जात असताना, लिहित असताना, बोलत असताना विश्वास आहे, श्रद्धा आहे, उपासना आहे. स्वधर्माबद्दल आस्था, अभिमान असणं काही गैर नाहीये, असली पाहिजे, ठीक आहे. पण इतर धर्मांविषयी दुस्वास मात्र असता कामा नये. सहिष्णू जे टॉलरन्स हे फार महत्वाचं तत्व आहे. कारण भारतामध्ये ह्या ज्या वेगवेगळं जे काही जे भेद आहेत, त्या भेदांच्या ज्या भिंती आहेत, जात, धर्म, प्रदेश, वर्ग, वर्ण, याला आपल्याला विविधतेत एकता म्हटलेलं आहे. ही आपली स्ट्रेंथ आहे, विविधतेतलं सौंदर्य आहे. तो आपला विकनेस असता कामा नये. आपल्याला माणुसकीचे आणि माणसातले संवादाचे सेतू उभारायचे आहे. या माणसात भेद करणाऱ्या भिंती गाडून टाकायच्या आहेत. आणि त्यासाठी हे जे म्हणजे स्वातंत्र्य नावाची जी गोष्ट आहे ना, जॉर्ज ऑरवेलने असं म्हटलंय बघा, काही लोक त्याला एक वेगळं समजतात, सनातनी श्रेष्ठत्व म्हणजे ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल, ही सरंजामी वृत्ती गेली पाहिजे. फाटका देहाती शेताच्या बांधावरचा जो माणूस आहे ना, तोही माणूस आहे.
भारतीय नागरिक आहे, आपला बांधव आहे, मग एखादा दिव्यांग असेल नाही का, डिफरंटली एबल्ड, ही सारी माणसं आपली आहेत आणि त्या सर्वांच्या प्रगतीला पोषक असं काही आपल्याला संविधानाने दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. मग या उपासनेबाबत जे काही म्हटलेलं आहे की उपासना ही रस्त्यावर येता कामा नये, नाही का, त्याचं प्रदर्शन होता कामा नये. म्हणजे उपासनेमध्ये चिंतन, नामस्मरण, पूजा अर्चा ठीक आहे, त्यातून व्यक्तीला आत्मिक बळ मिळतं. त्या श्रद्धेचं, उपासनेचं स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे संविधानाने. परंतु अनेक देवांच्या नावानं आठवडाभर उपास तापास करणं किंवा विशिष्ट दिवशीच मांसाहार करणं किंवा लग्न कार्यासाठी कुंडली पाहणं, मुहूर्त पाहणं, मुलं बाळ नवसानं होतात किंवा आणखी कोंबड्या बकऱ्यांचे बळी देणं नवस फेडण्यासाठी, कुंभमेळ्यामध्ये जत्रांमध्ये चेंगराचेंगरी होते, इतकंच काय जादूटोना बाणामती करणी. हे बघा, संविधानाचा अंमल काटेकोरपणे न झाल्यामुळे आजही ह्या भानगडी आजूबाजूला आहेत. ही काय गोष्ट आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारं 1953 साली संसदेतल्या भाषणामध्ये एक ह्या ओळी सांगितल्यात बघा. द सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, अ मेथड ऑफ ऍक्शन, द सर्च ऑफ ट्रुथ अँड वे ऑफ लाईफ अँड द स्पिरिट ऑफ ए फ्री मॅन. म्हणजे आत्मभानाचं स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य व्यक्तीला अधिक विवेकी बनवतं. जात धर्म यांच्या विविधतेमुळे, विसंगतीमुळे, विरोधाभासामुळे राष्ट्रहिताला कोणतीही बाधा पोहोचू नये आणि भारतीय नागरिक हीच आपली खरीखुरी ओळख संविधानाला अभिप्रेत आहे. जात धर्माच्या पलीकडचा नव समाज आणि नवा भारतीय नागरिक संविधानकर्त्यांना अभिप्रेत आहे आणि म्हणून ही समानता इथं आली पाहिजे. हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. थॉमस पेन यांनी जे राईट्स ऑफ मॅन म्हणजे माणसाचे हक्क नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्यातून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी खूप सारी प्रेरणा घेतली किंवा फुल्यांपासून पुन्हा बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली. म्हटलं ना मी, संत आणि हे जे महामानव आहेत यांचं जे डोंगरा एवढं काम आहे, त्यातून हे संविधान आपल्या हाती आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण या पुढच्या आपल्या एका तत्वाकडे जातो आहोत. बंधुता, सहभाव. बंधुता म्हणजे सहभाव. कवी केशवसूत असं म्हणतात की जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत, जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा मजला माझ्या घरच्या दिसता आहेत. म्हणजे सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहे. म्हणजे हे विश्वची माझे घर, ही आपली विरासत आहे, ही आपली परंपरा आहे, ही आपली खरी संस्कृती आहे, नाही का. ही बंधुता मनामध्ये, माणसामध्ये आपल्याला आणायची आहे. भारत मातीची आपण सारी लेकरं आहोत, एकाच परिवारातील घटक आहोत, नाही का. मग हे जे काही भेद आहेत, ते भेद टाळून आपल्याला सर्व भावंडांना आपल्याला एकत्र नांदायचं आहे. त्यातून व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासायची आहे. पूर्वी इथे अस्पृश्यता होती, अनटचेबिलिटी, ती त्यासाठी कायदा करावा लागला, नाही का. परंतु अजूनही काही बुरसटलेल्या मनांमध्ये मनामध्ये त्यांना प्रत्यक्षात जरी करता आली नाही, कारण कायद्यानं गुन्हा आहे. जसं सती प्रथा बंद झाली, हुंडाबंदी बंद झाली, स्त्रीभ्रूण हत्येचा कायदा आला, जादूटोना विरोधी कायदा आला, हे सगळं संविधान आणि त्यातील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, नाही का, निदेशक तत्व, म्हणजे अगदी राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एज्युकेशन किंवा राईट टू स्लीप, राईट टू पी, नाही का, PWP, याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला संविधानातच आहे. म्हणजे संविधानानं हे सारे मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत. याची जाणीव आपल्याला फक्त असली पाहिजे, नाही का. तर आपण या ऐक्याकडं एक पाऊल आपण पुढे जाऊया. महाराष्ट्र माऊली साने गुरुजींनी जे म्हटलेलं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा प्रेमाचा पुजारी आपण बनूया. त्यासाठी आपल्याला खरं तर प्रबुद्ध समृद्ध भारत घडवण्यासाठी आपल्याला काही कृती कार्यक्रम आपल्याला आपल्या हाती असले पाहिजे. संविधानाचा आजचा हा उत्सव हा रोजचा जगण्यातला उत्सव असला पाहिजे, जगण्यातला उत्सव असला पाहिजे, नाही का. आपल्या जगण्याच्या प्रत्येक कृतीला संविधान रिलेट करतं. कोणतीही कृती असो ती करता आली पाहिजे रिलेट आपल्याला, आणि त्या दिशेनं आपण संकल्प करूया आणि तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपण आपल्या जीवाचं रान करूया.
रक्ताचं पाणी करूया, प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, नक्कीच करूया. बंधू भगिनींनो, एक इंडिया आव्हान दॅट इज भारत हा अधिक प्रबुद्ध करण्यासाठी, लोकशाही संस्कृती रुजवण्यासाठी, किंवा संविधान घराघरात मनामनात पोहोचवण्यासाठी, किंवा पुस्तकातील प्रतिज्ञेतील आणि प्रास्ताविकेतील संविधानिक मूल्य ही मनामनात रुजवण्यासाठी किंवा कागदावरून काळजावर कोरण्यासाठी आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. विद्यालय घटनालय असावं, शाळा कार्यशाळा असावी. म्हटलं ना, महात्माजींनी म्हटलंय, बी द चेंज, बी द चेंज. स्वतः बदलाची सुरुवात स्वतःपासून होते ना. कारण म्हणजे हे असं आहे की दुनिया की खबर रखने वाले खुद से फरार रहते हैं. मी बदल हा माझ्यापासून, आणि रूल युअरसेल्फ, बी द चेंज आणि बी युअरसेल्फ, रूल युअरसेल्फ. हे जे काही स्वराज्याचं आपल्याला सुराज्याचं रूपांतर, ते स्वप्न साकार करण्यासाठी साकार झालेलं आहे बऱ्यापैकी, परंतु तो कळसाध्याय आपल्या हातून लिहिला जावा, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की बुद्धीला सत्याकडे, शरीराला श्रमाकडे आणि मनाला माणुसकीकडे नेणारी प्रक्रिया म्हणजे खरं शिक्षण आहे. आणि शिक्षक बंधू भगिनींनो, भावंडांनो, आपण उद्याच्या इतिहासाचे नायक आहोत. भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या भावी पिढीला घडवण्याचं काम आपण करतो आहोत. आणि आपण टीचर्स आहोत, नॉट बाय चान्स, योगायोगानं नव्हे, अपघातानं नव्हे, बट बाय चॉईस. आपण ठरवून या क्षेत्रात आलेलो आहोत, हा पेशा स्वीकारलेला आहे. मिशनरी वृत्तीनं आपल्याला पॅशनेटली काम करायचं आहे आणि जागल्याच्या भूमिकेत राहून आपल्याला काम करायचं आहे. गुरुदेवांचं एक विधान आहे, गुरुदेव टागोर यांचं, A lamp will never light another lamp unless it continues to burn its own flame. Own flame. अत्त दीप भव, नाही का, बुद्धांनी सांगितलेलं. हा आतला दिवा, पेटता पलिता, पेटती मशाल, ही पेटती ठेवा इतर विझलेल्या दिव्यांना, तरच आपण पेटवू शकतो, तेवू शकतो. या नवभारताचं स्वप्न साकार करणं आणि संविधानानं आपल्यावर ही जी काही जबाबदारी सोपवलेली आहे, या सामूहिक निर्धार आणि सामूहिक वाटचाल करत आपण पुढे जाऊया. अभिमान भारताचा, सन्मान स्वाभिमानाचा, सन्मान संविधानाचा. हे भारतीय संविधान चिरायू हो. जय संविधान, जय भारत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सामाजिक लोकशाही खूप महत्वाची आहे, याबाबतचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधानाच्या प्रास्ताविकेच्या अनुषंगानं विविध उदाहरणांच्या माध्यमातून अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याची आपली जी तळमळ होती, तेव्हा असे वाटत होते सर की हे संपूच नये. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता सर आपण ते थोडक्यात पण प्रभावीपणे मांडण्याचा जो प्रयत्न केलात, त्याबद्दल खरोखरच मी आपले व्यक्तिशः आभार मानतो. आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या वतीनं आभार व्यक्त करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो विषय सहाय्यक नम्रता परब मॅडम यांना. नम्रता परब मॅडम. धन्यवाद सर. खर तर आज 26 नोव्हेंबर चा संविधान दिन आपण साजरा करत आहोत आणि बहुतांश देशामध्ये पाहिलं तर त्यांचं संविधान हे राजाला, प्रेषिताला, देवाला अर्पण करण्यात आलं आहे. मात्र भारताचं संविधान हे त्या देशातील सामान्य जनतेला अर्पण करण्यात आले आहे आणि केवळ अर्पण केलेले नसून यामध्ये जनतेचा विचार केलेला आहे. आणि याबद्दलच आज सरांनी आपल्याला संविधान शिकवलं नसून संविधान कसं जगायचं, संविधानाला कसं जागवायचं याबद्दल अतिशय अमूल्य माहिती सर आपण दिलीत. मुळात या सेशन सुरू होण्याआधी मला स्वतःला आधी खूप शंका होत्या, परंतु आपल्या मार्गदर्शनातून त्या सर्व शंका माझ्या दूर झालेल्या आहेत आणि निश्चित खात्री आहे की इतर कोणाच्याही शंका राहिलेल्या नसाव्यात. याबद्दल प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या वतीने मी नम्रता परब आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. थांबूया आपण. तसेच या कार्यालयातील आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक आदरणीय कार्यालयाचे उपसंचालक आदरणीय मनीषा पवार मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता आदरणीय संघमित्रा त्रिभुवन मॅडम व अधीक्षक श्रीमती मृणाल खैरमोडे मॅडम यांचेही मी खूप आभार मानते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी भावंड हा जो कार्यक्रम ऐकता आहेत, संविधान
समजून घेत आहेत, संविधान साक्षर होतो आहोत, सर्वांना 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 धन्यवाद. जय संविधान. पुनश्च एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. थँक्यू सो मच.